लेकरा, तुझ्या वेदना फक्त त्यांनाच सांग ज्यांना त्या समजून घेण्याची क्षमता आहे. स्वतःला उगाच खोटं सांत्वन देत बसू नकोस, कारण या जगात कोणीही इतकं व्यस्त नसतं जितकं ते तुला दाखवण्याचा प्रयत्न करतात. इतरांच्या आयुष्यात स्वतःची जागा शोधणं आता थांबव, तरच तू खऱ्या अर्थानं आनंदी राहशील. इथे प्रत्येकाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. जो वरून खूप निष्पाप दिसतो तोच शेवटी मोठा दगा देऊन जातो. वाईट काळात जी माणसं तुझी साथ सोडून गेली त्यांना आजच मनातून काढून टाक, कारण ती कधीच तुझी नव्हती. आता तुला जखमांची भीती वाटत नाही, तर लोकांच्या त्या खोट्या प्रेमाची भीती वाटते. लोकांनी तुझ्याबद्दल काय विचार केला यापेक्षा तू स्वतःला काय सिद्ध केलंस यातच तुझं यश आहे. काहीतरी वेगळं करायचं असेल तर गर्दीतून बाहेर पड, कारण गर्दी हिंमत देते पण तुझी ओळख पुसून टाकते. पैसा आला की आदर मिळतो, पण लक्षात ठेव, तो आदर तुझा नसून तुझ्या पैशाचा असतो. दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःचा आनंद कधी हरवला हे तुला कळलंच नाही. बाहेरून मजबूत दिसणारी माणसं अनेकदा रात्री एकांतात रडत असतात. ही जीभ आणि धागा मर्यादेतच बरे असतात. कालचा दिवस तुझ्या डोक्यात आहे आणि उद्याचा तुझ्या हातात. मग आज नक्की काय करायचं हे तूच ठरव. स्वतःला इतकं समर्थ बनव की तुला कोणाच्या कुबड्यांची गरज पडणार नाही. ज्या दिवशी तुम्ही आम्हाला गमावाल त्या दिवशी तुम्ही हसता हसता रडाल, कारण सवय लागायला वेळ लागत नाही, पण ती मोडायला पूर्ण आयुष्य कमी पडतं.